पावागड येथील जैन देवतांच्या अनेक मूर्तीची विटंबना, पिंपळनेर येथील जैन समाज आक्रमक। पावागड चढताना रस्त्यात अनेक प्राचीन जैन देवतांच्या मूर्ती आहेत। 16/6/2024 रोजी तेथील काही समाजकंटकांनी त्या मूर्तीची विटंबना केली, त्या मूर्ती खंडित केल्या। यामुळे जैन धर्माच्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलाय। जे पवित्र जैन धर्मीयांच्या श्रद्धेचे स्थान आहे, तिथे विविध गैरप्रकार घडत आहेत। तसेच मागच्या काही काळात जैन साधू संतांना लोकांकडून मारहाण करण्यात आली होती आणि नेहमीच जैन धर्मीयांना त्रास कसा होईल असे कृत्य करण्यात येत असते। त्यामुळे सखल जैन समाज या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो। अशा प्रकारचे निवेदन जैन समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले। सदर निवेदनात असे म्हटले आहे की आमच्यावर जो अत्याचार चाललाय त्या गोष्टींची माहिती माननीय मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी असे अनेक मुद्दे सदर निवेदनात मांडण्यात आले आहेत। या निवेदनावर धनराज जैन, कुंदनमल गोगट, दगडूलाल राका, सुभाष जैन, प्रदीप संघवी, डॉक्टर टाटिया, कांतीलाल जैन, डॉक्टर पंकज चोरडिया, सुभाष राका, जीवन खिवसरा, महावीर गोगड, अजित गोगड, नितीन बुरड, सनी राका, उमेश कोचर, नेलीचंद जैन, दिनेश जैन, मोहित जैन, हुकुमचंद चोरडिया, मदन गोगड या सर्वांच्या सह्या आहेत। गुजरात राज्यात पावागड येथील आमच्या जैन पवित्र क्षेत्रात काही समाजकंटकांनी आमच्या जैन मंदिरातल्या प्रतिमांचं विटंबना करून तोडण्यात आल्या। त्या संबंधाने पिंपळनेर येथील सकल जैन समाज हा जाहीर निषेध करत आहे। अशा समाजकंटकांचा जास्तीत जास्त प्रमाणात गुजरात सरकारने व भारत सरकारने विचार करून, गांभीर्याने विचार करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अशी तरतूद करावी, जेणेकरून नुसत्या जैन समाजाच्याच नाही, इतर धर्मियांच्याही मंदिरं असतात, त्यांच्या प्रतिमा असतात, त्यासुद्धा सुरक्षित राहाव्यात अशी काळजी घेण्याचा प्रयत्न करावा। पुन्हा पुन्हा आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। त्याचबरोबर आमच्या जैन धर्मियांच्या साधू साध्वीजी यांच्यावर जे अत्याचार होतात, गुजरातमध्ये भरूच येथे मागे जी मारहाण झाली, अक्षरशः बेल्टने मारहाण केली, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलावीत अशी आम्ही आज सरकारला विनंती करत आहोत। आणि याच्या पुढे जर याला आळा बसता नाही तर या गोष्टींसाठी जैन समाज हा संपूर्ण रस्त्यावर उतरेल व या गोष्टींच्या त्यांना परिणामात सरकार हा पूर्ण जबाबदार राहील। शेवटी कुठेतरी जैन समाज हा शांतताप्रिय आहे याची पण सरकारने नोंद घ्यावी। आमच्या या भावना भारताचे आदरणीय प्रधानमंत्री श्री मोदीजी, गुजरातचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचाव्यात अशी आम्ही आज निवेदनाद्वारे महाशय तहसीलदार साहेब पिंपळनेर, महाशय पोलीस उपनिरीक्षक साहेब पिंपळनेर पोलीस स्टेशन यांना निवेदनद्वारे देऊन जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत।